हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो तुमच्या माझ्या महालेज अकॅडमी मध्ये। तर बाळांनो, आजपासून आपण केमिस्ट्री अप्लाइड सायन्सचे जे दोन पार्ट आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री, त्यामध्ये जो केमिस्ट्रीचा पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला 3 युनिट्स पाहायला भेटतात आणि त्या 3 युनिटसाठी आजपासून आपण युनिट नंबर 1 केमिस्ट्रीचं जे युनिट नंबर 1 आहे त्याचे डेमो लेक्चर्स आजपासून आपण स्टार्ट करत आहोत। तर चला मग बाळांनो पाहूयात केमिस्ट्रीमध्ये युनिट नंबर 1 केमिकल बॉन्ड्स अँड कॅटलिस्ट। तर केमिकल बॉन्ड आणि कॅटलिस्ट मध्ये या पहिल्या युनिट मध्ये आजच्या लेक्चरला आपण काही बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत। आजचं आपलं हे पहिलं डेमो लेक्चर आहे केमिस्ट्री करता। चला मग बाळांनो सुरू करूयात केमिकल बॉन्ड अँड कॅटलिस्ट। सर्वात प्रथम तर आपण इंट्रोडक्शन पाहत आहोत। इंट्रोडक्शन मध्ये आतापर्यंत ॲटमच्या रिलेटेड मीन्स ॲटॉमिक थेरी आतापर्यंत तुम्ही काय काय शिकला 10th पर्यंत ते तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे। तर बघा इकडे, atoms of active elements do not have free existence। बघा एलिमेंट्स तुम्ही पाहिलेत, काही एलिमेंट्स हे स्टेबल असतात, काही एलिमेंट्स ऍक्टिव्ह असतात। स्टेबल एलिमेंट्स त्याला म्हणतात जे कोणाबरोबर रिएक्शन करत नाहीत आणि ऍक्टिव्ह एलिमेंट्स त्याला म्हणतात जे कोणाबरोबर तरी रिएक्शन करतात आणि कंबाइंड स्टेट मध्ये नेचर मध्ये सापडतात। फॉर एक्झाम्पल गोल्ड घ्या, गोल्ड कधी कशाबरोबर रिएक्शन करतं का? गोल्ड कधी कोणाबरोबर रिएक्शन करत नाही का? कारण ते एक बऱ्यापैकी स्टेबल इलेमेंट आहे, बरोबर ना? म्हणून गोल्ड कधी गंजत नाही, त्याचं काय होत नाही, थोडक्यात ते गंजत नाही, बरोबर आहे की नाही? मग ऍक्टिव्ह एलिमेंट्स कोणते? फॉर एक्झाम्पल सोडियम हा एक ऍक्टिव्ह एलिमेंट आहे। तो तुम्ही ऍटमॉस्फिअर मध्ये जस्ट ठेवला तरी सुद्धा त्याची हवेमध्ये असलेल्या ऑक्सिजन बरोबर नायट्रोजन बरोबर काय होते, रिएक्शन होते आणि तो पटकन कमी 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 होत जातो, म्हणजे तो हवेमध्ये काय होतो, इव्हॅपोरेट होऊन जातो। हे कशामुळे होतं? त्याच्या ऍक्टिव्हपणामुळे। मग हे जे ऍक्टिव्ह काही एलिमेंट्स असे आहेत, काही ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत आणि काही स्टेबल एलिमेंट्स आहेत, ठीक आहे ना? टोटल एकूण एलिमेंट्स किती आहेत 10th स्टँडर्डला शिकलात का तुम्ही पेरियोडिक टेबल मध्ये? आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 118 एलिमेंटचा शोध लागलेला आहे। त्यामधले काही मेटल्स आहेत, काही नॉन मेटल्स आहेत आणि काही मेटलॉइड्स आहेत, बरोबर ना? आता काही एलिमेंट्स असे आहेत जे केमिकल रिएक्शन करतात त्यांना ऍक्टिव्ह एलिमेंट म्हणतात आणि काही एलिमेंट असे जे केमिकल रिएक्शन जनरली करत नाहीत त्याला स्टेबल एलिमेंट म्हणतो, बरोबर आहे? मग ऍक्टिव्ह एलिमेंटचे जे ऍटम्स असतात ते कधी फ्री स्टेट मध्ये सापडत नाहीत, ते कोणाबरोबर तरी रिएक्शन करतात आणि कोणाबरोबर तरी कंबाइंड स्टेट मध्ये सापडतात। कळालं मला मी काय बोलतोय? फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आणि ऑक्सिजन इलेमेंट आहे पण ते ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत। सेपरेट हायड्रोजन सेपरेट ऑक्सिजन कधी सापडत नाही। कळतंय मी काय बोलतोय? सेपरेट हायड्रोजनचा ऍटम आणि सेपरेट ऑक्सिजनचा ऍटम कधी सेपरेट सापडत नाही का? कारण ते ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत आणि ऍक्टिव्ह एलिमेंटचे जे ऍटम्स आहेत ते कधी फ्री स्टेट मध्ये सापडत नाहीत। म्हणजे ऍटम्स ऑफ ऍक्टिव्ह एलिमेंट्स डू नॉट हॅव फ्री एक्झिस्टन्स। जे ऍक्टिव्ह एलिमेंट्स असतात त्यांच्या ऍटमला फ्री एक्झिस्टन्स नसतो, ते फ्री स्टेट मध्ये सापडत नाहीत नेचर मध्ये। कळालं? पुढे, हेन्स दे रिडीली कंबाईन अँड फॉर्म्स अ मॉलिक्यूल। मग जर ते सेपरेटली सापडत नाहीत, फ्री स्टेट मध्ये सापडत नाही, तर मग ते कसे सापडतात? तर ते दुसऱ्या कोणत्या तरी ऍटम बरोबर रिएक्शन करतात आणि रिएक्शन करून मॉलिक्यूल तयार करतात। मॉलिक्यूलची कन्सेप्ट सर्वांना माहिती आहे, ज्यावेळी 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऍटम कंबाईन होतात तेव्हा त्याच्यापासून तयार होतो एक मॉलिक्यूल। मग हे जे ऍटम्स असतात ना ऍक्टिव्ह एलिमेंटचे, हे कधी फ्री स्टेट मध्ये सापडत नाहीत, मग ते सापडतात बाळांनो कंबाइंड स्टेट मध्ये, कारण ते कोणाबरोबर तरी रिएक्शन करतात आणि त्याचा मॉलिक्यूल तयार करतात आणि नेचर मध्ये आपल्याला त्याचा मॉलिक्यूल सापडतो, सेपरेट ऍटम सापडत नाहीत। तुम्ही इनर्ट गॅसेस नाव ऐकलंय? इनर्ट गॅसेस, हे जे इनर्ट गॅसेस असतात ज्याला आपण हॅलोजन सिरीज म्हणतो पहा, मग हॅलोजन आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, हे काय आहेत? इनर्ट गॅसेस आहेत। यांचे जे काही ऍटम्स आहेत ते फ्री स्टेट मध्ये सापडतात का? कारण ते स्टेबल ऍटम्स आहेत, ते स्टेबल एलिमेंट्स आहेत, ते त्यांचे ऍटम कोणाबरोबर रिएक्शन करत नाहीत। त्यामुळे इनर्ट गॅसेसचे ऍटम स्टेबल असल्यामुळे ते सेपरेट सापडतात, फ्री स्टेट मध्ये सापडतात। कळालं? पण जे ऍक्टिव्ह एलिमेंट्स असतात त्यांचे ऍटम कोणाबरोबर तरी रिएक्शन करतात, कंबाईन होतात आणि कंबाईन झाल्यावर त्यांचा मॉलिक्यूल आपल्याला नेचर मध्ये सापडतो। काय डाऊट आहे? पुढे, मॉलिक्यूल्स आर फॉर्म्ड बाय सर्टन काइंड ऑफ केमिकल बॉन्ड
बिटवीन द सिमिलर और डिसिमिलर ऍटम. हे जे मॉलिक्यूल असतात ते कसे तयार होतात बरं? दोन सिमिलर ऍटम एकत्र येतात आणि मॉलिक्यूल तयार होतो, किंवा दोन डिसिमिलर ऍटम एकत्र येतात आणि त्याच्यापासून मॉलिक्यूल तयार होतो. फॉर एक्झाम्पल, ऑक्सिजन ऑक्सिजन एकत्र आला, तयार झाला O2 चा मॉलिक्यूल. हायड्रोजन हायड्रोजन एकत्र आला, तयार झाला H2 चा मॉलिक्यूल. सेपरेट हायड्रोजन सापडेल का? नाही, कारण तो ऍक्टिव्ह इलेमेंट आहे. मग तो कसा सापडतो? H+H, हायड्रोजन ऍटम प्लस हायड्रोजन ऍटम, आणि तयार होतो H2 चा मॉलिक्यूल. क्लिअर ना? मग लक्षात ठेवा बाळांनो, मॉलिक्यूल कसा तयार होतो? तर दोन सिमिलर ऍटम ज्यावेळी एकत्र येतात, कंबाईन होतात, त्यांच्यात केमिकल रिॲक्शन होते, त्यावेळी त्या ठिकाणी मॉलिक्यूल तयार होतो. मग ते सिमिलर ऍटम असतील तरी तयार होतो मॉलिक्यूल, डिसिमिलर असतील तरी मॉलिक्यूल तयार होतो. म्हणजे डिसिमिलर कसं? फॉर एक्झाम्पल, H2O वॉटर पाहिलं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, मग दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन जर कंबाईन झाला तर तयार होतो H2O म्हणजे वॉटर. मग H2O हा कसा सापडला? मॉलिक्यूलच्या फॉर्मॅटमध्ये सापडला. सेपरेट हायड्रोजन ऑक्सिजन सापडला का? नाही, कारण ते ऍक्टिव्ह इलेमेंट्स आहेत. मग ऍक्टिव्ह इलेमेंटचे ऍटम एकमेकांबरोबर कंबाईन होतात अँड दे फॉर्म अ मॉलिक्यूल, आणि ते मॉलिक्यूल तयार करतात. मॉलिक्यूल हा दोन सिमिलर ऍटम पासूनही तयार होतो आणि दोन डिसिमिलर ऍटम पासूनही मॉलिक्यूल तयार होतो. काय डाऊट आहे? पुढे, ऍटॉमिसिटी मीन्स व्हॉट? डेफिनेशन ऑफ ऍटॉमिसिटी पहा. द नंबर ऑफ ऍटम्स इन द मॉलिक्यूल इज द ऍटॉमिसिटी ऑफ दॅट मॉलिक्यूल और कंपाऊंड. ऍटॉमिसिटी म्हणजे काय? कुठल्याही मॉलिक्यूल मध्ये जितके नंबर ऑफ ऍटम्स असतात, कुठल्याही मॉलिक्यूल मध्ये किंवा कुठल्याही कंपाऊंड मध्ये जितके नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट असतात, त्याला म्हणतात ऍटॉमिसिटी ऑफ दॅट मॉलिक्यूल. ओके, याला मी जरा प्रॅक्टिकली एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. इकडे बघा मुलांनो, ऍक्टिव्ह इलेमेंट्स, स्टेबल इलेमेंट्स. टोटल इलेमेंट्स किती रे? टोटल इलेमेंट्स 118. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत 118. त्यातले काही मेटल्स आहेत, काही नॉन मेटल्स आहेत, काही अलॉईज आहेत. बरोबर ना? अलॉईज आपण तयार करतो, पण मेटल आहे, नॉन मेटल आहे, मेटलॉइड्स आहेत. तर त्यामध्ये काही असतात ऍक्टिव्ह मेटल, काही असतात स्टेबल इलेमेंट, काही असतात ऍक्टिव्ह इलेमेंट. ऍक्टिव्ह इलेमेंट मध्ये येतो ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि अजून भरपूर काही, सोडियम वगैरे, अजून भरपूर आहे, पोटॅशियम वगैरे. आणि स्टेबल इलेमेंट्स मध्ये येतो हॅलोजन. कोण येतो? हॅलोजन. हॅलोजन हॅलोजन सिरीज आहे. हेलियम, हेलियम येतो, ॲर्गॉन येतो, निऑन येतो. हे काय आहेत? स्टेबल इलेमेंट्स आहेत. मग हे जे स्टेबल इलेमेंट्स असतात ना, हे जे स्टेबल इलेमेंट्स असतात, हे तुम्हाला फ्री स्टेट मध्ये सापडतात. देअर द ऍटम्स ऑफ स्टेबल इलेमेंट. स्टेबल इलेमेंटचे जे ऍटम्स असतात, स्टेबल इलेमेंटचे जे ऍटम्स असतात, दे हॅव अ फ्री एक्झिस्टन्स. त्यांचा एक्झिस्टन्स कसा असतो? फ्री. म्हणजे हे ऍटम तुम्हाला सेपरेटली फ्री स्टेट मध्ये सापडतात. कोणते? स्टेबल इलेमेंट. कारण हे स्टेबल असतात, ते कोणाबरोबर रिॲक्शन करत नाहीत. हे जर कळालं, म्हणजे हे कोणाबरोबर रिॲक्शन करत नाही, म्हणजे तुम्हाला यांचा मॉलिक्यूल कधी सापडत नाही. तुम्ही कधी हेलियमचा मॉलिक्यूल पाहिलाय का? नाही. म्हणजे ते कोणाबरोबर कंबाईन होत नाही, ते कोणाबरोबर रिॲक्शन करत नाही, यांचा कुठलाच मॉलिक्यूल तयार होत नाही. आता येऊया ऍक्टिव्ह इलेमेंटकडे. ऍक्टिव्ह इलेमेंट आहे ऑक्सिजन, हायड्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन, झिंक, अजूनही भरपूर आहेत. आता ऑक्सिजन, कधी तुम्हाला सेपरेट ऑक्सिजन सापडलाय का? की सेपरेट OA? नाही. म्हणजे जे ऍक्टिव्ह इलेमेंट्स असतात त्यांचे ऍटम्स हे फ्री स्टेट मध्ये सापडत नाहीत, कारण ते ऍक्टिव्ह असतात. ते कोणाबरोबर तरी रिॲक्शन करतात, त्या दुसऱ्या ऍटम बरोबर कंबाईन होतात आणि मॉलिक्यूलच्या फॉर्मॅटमध्ये कंबाईंड स्टेट मध्ये आपल्याला नेचरमध्ये सापडतात. म्हणजे यांचं कुठलंच फ्री एक्झिस्टन्स नसतं ऍक्टिव्ह इलेमेंटचं, परंतु स्टेबल इलेमेंटचं फ्री एक्झिस्टन्स असतो. काय डाऊट आहे? आता तुम्ही म्हटले सर, मग याचा जर समजा मॉलिक्यूल तयार झाला तर कसा होतो? मॉलिक्यूल पण दोन पद्धतीने तयार होतो बाळांनो. काही मॉलिक्यूल असे असतात
जे सिमिलर ऍटम पासून बनतात आणि काही मॉलिक्यूल असे असतात जे डिसिमिलर ऍटम्स पासून तयार होतात. काही मॉलिक्युल्स हे सिमिलर ऍटम एकत्र येऊन तयार होतात आणि काही मॉलिक्यूल हे डिसिमिलर ऍटम्स एकत्र आले का मग तयार होतात. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन एकत्र आला, तयार झाला O2. मग O2 हा मॉलिक्यूल आहे आणि हा ऍटम आहे. मग दोन ऑक्सिजनचे ऍटम एकत्र आले का तयार झाला O2 हा मॉलिक्यूल. बरोबर ना. मग O2 हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा जो मॉलिक्यूल आहे हा तुम्हाला मॉलिक्यूलच्या फॉर्मॅटमध्ये सापडतो. हा पण असा सेपरेट कधी सापडतो का ऍटम? नाही. का? कारण ऑक्सिजन एक ऍक्टिव्ह एलिमेंट आहे आणि त्याचा ऍटम कधी फ्री स्टेट मध्ये सापडत नाही. आता इथं पहा तुम्ही, दोन सिमिलर ऍटम एकत्र आले का रे? दोन सारखे ऍटम्स एकत्र आले आणि तयार झाला O2 चा मॉलिक्यूल. काय डाऊट आहे? पुढे आता मी काय केलं, हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रोजन एकत्र केला. आता हे दोन वेगवेगळे ऍटम्स आहेत. ऑक्सिजनचा एक ऍटम आहे, हायड्रोजनचे दोन ऍटम आहेत. मग हे दोन वेगवेगळे जे ऍटम्स आहेत ते एकत्र आले आणि काय तयार झालं रे? H2O तयार झाला. मग हा सुद्धा मॉलिक्यूल आहे, हा सुद्धा मॉलिक्यूल आहे, पण या मॉलिक्यूल मध्ये सिमिलर ऍटम्स कंबाईन झाले आणि या मॉलिक्यूल मध्ये डिसिमिलर ऍटम्स कंबाईन झाले. कळालं? मग हे जे काही ऍक्टिव्ह एलिमेंट्स असतात ना, ह्या ऍक्टिव्ह एलिमेंटचे जे ऍटम्स आहेत ते कधी फ्री स्टेट मध्ये सापडत नाहीत. ते कोणत्या तरी सिमिलर ऍटम बरोबर किंवा डिसिमिलर ऍटम बरोबर कंबाईन होतात आणि मॉलिक्यूलच्या फॉर्मॅटमध्ये नेचरमध्ये सापडतात. मग ऍक्टिव्ह एलिमेंटचे जे ऍटम्स आहेत त्यांना स्वतःचं असं फ्री एक्झिस्टन्स नसतं, पण हे जे स्टेबल एलिमेंट्स असतात ना यांना मात्र स्वतःचं फ्री एक्झिस्टन्स असतं. हे कोणाबरोबर रिॲक्शन करत नाही म्हणून यांचे मॉलिक्युल्स कधी सापडत नाही. काय डाऊट आहे? पुढे हे तुम्ही 10th स्टँडर्डला शिकले आहात, पण मी फक्त रिव्ह्यू करतोय तुम्हाला. पुढे बघा, आता मी कन्सेप्ट सांगितला तुम्हाला ॲटॉमिसिटी. काय कन्सेप्ट सांगितला? ॲटॉमिसिटी. आता काही काही मॉलिक्यूल असे असतात त्या मॉलिक्यूल मध्ये एकच ऍटम असतो. काही काही मॉलिक्यूल असे असतात ज्याच्यात एकच ऍटम असतो, त्याला म्हणतात मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल काय म्हणतात? मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल. याच्यामध्ये किती मॉलिक्यूल आहे? वनच ॲटम, वन ॲटम. जर सिंगल ॲटम पासून मॉलिक्यूल तयार झाला तर मोनो ॲटॉमिक. दोन ॲटम एकत्र येऊन तयार झाला तर ज्या मॉलिक्यूल मध्ये दोन ॲटम्स आहेत त्याला म्हणतात डायॲटॉमिक मॉलिक्यूल. कळालं? डायॲटॉमिक. ज्या मॉलिक्यूल मध्ये तीन ॲटम एकत्र आले तर तीन ॲटम, त्याला काय म्हणतात? ट्रायॲटॉमिक. मग तीन ॲटम जर एकत्र आले सिमिलर किंवा डिसिमिलर, पण ते तीन ॲटम एकत्र येऊन जर मॉलिक्यूल तयार झाला तर ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल. दोन सिमिलर किंवा डिसिमिलर ॲटम जर कंबाईन झाले आणि मॉलिक्यूल तयार झाला तर तो डायॲटॉमिक मॉलिक्यूल आहे. आणि सिंगल ॲटम पासून जर मॉलिक्यूल तयार झाला तर तो मोनो ॲटॉमिक आहे. काय डाऊट आहे? आणि अजून एक म्हणता येईल बाळांनो इथे टेट्राॲटॉमिक. टेट्राॲटॉमिक मध्ये किती रे? फोर ॲटम्स. जर 4 ॲटम्स एकत्र येऊन मॉलिक्यूल तयार झाला तर त्याला म्हणतात टेट्राॲटॉमिक मॉलिक्यूल. मग तसं पुढे पेंटाॲटॉमिक, हेक्साॲटॉमिक, कंटिन्युअसली पुढे. मग ॲटॉमिसिटी म्हणजे काय? द टोटल नंबर ऑफ ॲटम्स कंटेन्ड इन द मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज ॲटॉमिसिटी ऑफ दॅट मॉलिक्यूल. मग मला सांगता का H2O ची ॲटॉमिसिटी काय? H2O हा एक वॉटरचा मॉलिक्यूल आहे आणि त्याची ॲटॉमिसिटी काय? किती मॉलिक्यूल याच्यात? किती ॲटम्स आहेत? 1 2 3. याच्यामध्ये 3 ॲटम्स आहेत म्हणून हा झाला ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल. O2 मध्ये किती सांगता येईल का? O2 मध्ये 2 ऑक्सिजनचे ॲटम आहेत. 2 ऑक्सिजनचे ॲटम्स या O2 मध्ये आहेत म्हणजे हा डायॲटॉमिक आहे. याच्यामध्ये किती आहेत? ॲर्गॉन. लेटर्स 2 आहे, ॲटम एकच आहे. ॲर्गॉनचा शॉर्ट फॉर्म आहे AR. तुम्ही पेरियोडिक टेबल मध्ये शिकला असाल तिथे आहे.
हॅलोजन सिरीज एफ ब्लॉक आठवतं खाली होती ती हॅलोजन सिरीज मध्ये होता हा आर्गॉन. हा कोणाबरोबर रिएक्शन करत नाही. मग याचा मॉलिक्यूल सिंगल ऍटमचा आहे, याला म्हणतात मोनो ऍटॉमिक. हा डाय ऍटॉमिक, हा ट्राय ऍटॉमिक. आणि हा पहा बरं NH3 म्हणजे कोण असतो? अमोनिया ना. आठवतं अमोनिया NH3? अमोनिया नाव ऐकलंय? ऐका मग आता NH3 म्हणजे अमोनिया. यात किती ऍटम्स आहेत? 3 ऍटम्स हायड्रोजनचे आणि 1 ऍटम नायट्रोजनचा. किती झाले टोटल ऍटम? 4. मग जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये 4 ऍटम्स आहेत तर तो कोणता झाला? टेट्रा ऍटॉमिक मॉलिक्यूल. काय डाऊट आहे? कन्सेप्ट क्लिअर? आता आपण पुन्हा आपल्या थेरीकडे जाऊ. मग मी तुम्हाला हेच सांगितलं बाळांनो या स्लाइड मधून की जे काही ऍटम्स असतात ना कुठल्याही ऍक्टिव्ह एलिमेंटचे ते फ्री स्टेट मध्ये आपल्याला सापडत नाहीत. मग ते कोणाबरोबर तरी कंबाईन होतात आणि त्याचा मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड आपल्याला नेचरमध्ये मिळतो किंवा सापडतो. जे स्टेबल एलिमेंट्स असतात त्यांचे ऍटम कोणाबरोबर कंबाईन होत नाहीत कारण ते ऑलरेडी स्टेबल आहे, ते कोणाबरोबर रिएक्शन करत नाहीत. जसं की हेलियम, निऑन, आर्गॉन, हॅलोजन सिरीज सगळी. आणि ऍक्टिव्ह एलिमेंटचं एक्झाम्पल ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम एटसेट्रा एटसेट्रा. कळालं? पुढे हे जे मॉलिक्युल्स असतात ना हे मॉलिक्यूल सिमिलर किंवा डिसिमिलर ऍटम्स एकत्र येऊन तयार होतात. आणि एका मॉलिक्यूल मध्ये जितके नंबर ऑफ ऍटम असतात त्याला म्हणतात त्या मॉलिक्यूलची ऍटॉमिसिटी. काय डाऊट यात? घ्या लिहून मग पटकन. ठीक आहे, ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घेत चला. आपल्या आपलं जे महालेज अकॅडमीचं ऑफिशियल ऍप आहे त्यावर नोट शेअर केल्या जातील, सो डोंट वरी. पुढे पहा. मग देअर आर 3 टाइप्स ऑफ ऍटॉमिसिटी. ऍटॉमिसिटीचे आपल्याला 3 टाइप आहेत. तसे खूप सारे टाइप्स आहेत पण 3 टाइप आपल्याला ऍटॉमिसिटीचे. मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल, असा मॉलिक्यूल ज्यात फक्त एकच ऍटम आहे त्याला म्हणतात मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल. हॅव्हिंग ओनली 1 ऍटम इन द मॉलिक्यूल. जर त्या मॉलिक्यूल मध्ये फक्त आणि फक्त एकच ऍटम आहे तर त्याला मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल म्हणतात. मग मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूलचं एक्झाम्पल काय? तर इनर्ट गॅसेस, सगळे इनर्ट गॅसेस ज्याला आपण नोबल गॅसेस पण म्हणतो, सगळे इनर्ट गॅसेस हेलियम, निऑन, आर्गॉन सगळे नोबल गॅसेस आहेत. आणि त्यांचा जो मॉलिक्यूल आहे त्यात एकच ऍटम असतो मग त्याला म्हणतात मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल. कधी कधी एखाद्या मेटलचा ऍटम पण एकटाच सापडतो. एखाद्या मेटलचा ऍटम हा एकटा असतो, स्वतंत्र असतो, त्याला पण आपण म्हणू शकतो मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल. जसं Na+, सोडियमच्या पॉवरला जर प्लस लिहिलं, सोडियम प्लस, सोडियम हा पॉझिटिव्ह आयन आहे, तो इलेक्ट्रॉन देतो. मग Na+ आयन हा मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल म्हणता येईल. पुढे थांबा, ते सांगतो तुम्हाला, लक्षात आलं पाहिजे ना. ते नाही लक्षात आलं तर काही अर्थ नाही. लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे सोडियम क्लोराईड कसं तयार होतं? सोडियम क्लोराईड म्हणजे काय? NaCl म्हणजे मीठ, सॉल्ट. हे सॉल्ट आहे. Na+Cl- एकत्र येतात. आता हा मेटल आहे, हा कोण आहे? मेटल. मेटलचा हा जो आयन आहे तो सेपरेट आहे की नाही? मग याला म्हणता येईल मोनो ऍटॉमिक मॉलिक्यूल. Na+, हा पण मोनो ऍटॉमिकच आहे. मग आणि दोघं एकत्र येऊन तयार काय झाला? मॉलिक्यूल. किती ऍटम आहे त्यात? 2. मग हा डाय ऍटॉमिक मॉलिक्यूल आहे. कळालं? मोनो ऍटॉमिक. मग असे मेटलचे जे आयन्स असतात ते पण मोनो ऍटॉमिक असतात. सगळे इनर्ट गॅसेस मोनो ऍटॉमिक असतात. कळालं? पुढे जाऊया आता. डाय ऍटॉमिक, हॅव्हिंग 2 ऍटम्स इन द मॉलिक्यूल. जर तुमच्या मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम्स असतील, कुठल्याही मॉलिक्यूल मध्ये जर 2 ऍटम्स असतील तर त्याला म्हणतात डाय ऍटॉमिक मॉलिक्यूल. द मॉलिक्यूल हॅव्हिंग 2 ऍटम्स इज कॉल्ड ॲज डाय ऍटॉमिक मॉलिक्यूल. मग पहा बरं, इथं लिहिलं H2 म्हणजे याच्यात 2 हायड्रोजन आहे, मग हा झाला डाय ऍटॉमिक. Cl2 म्हणजे काय? क्लोरीन आहे. हा याच्यात सुद्धा 2 ऍटम आहेत क्लोरीनचे, Cl2 हा पण काय झाला? डाय ऍटॉमिक. N2O2 हे सगळे डाय ऍटॉमिक मॉलिक्यूल आहेत कारण त्याच्या मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम्स कंबाईन झालेले आहेत.
हे डायॲटॉमिक. असा मॉलिक्यूल ज्यात 2 ॲटम कंबाईन होतात त्याला म्हणतात डायॲटॉमिक मॉलिक्यूल. पुढे ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल, हॅव्हिंग 3 ॲटम्स इन द मॉलिक्यूल. कुठल्याही मॉलिक्यूल मध्ये जर 3 ॲटम्स कंबाईन झालेले असतील तर त्या मॉलिक्यूलला म्हणतात ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल. जसं ओझोन O3, ऑक्सिजनचे किती ॲटम आहे त्यात? 3 ॲटम्स आहे. मग O3 मध्ये ऑक्सिजनचे 3 ॲटम कंबाईन झाले म्हणून याला म्हणतात ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल. H2O म्हणजे वॉटर, 3 ॲटम्स एकत्र झाले मॉलिक्यूल तयार झाला, मग हा पण ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल. CO2 कार्बन डायऑक्साइड, 3 कार्बनचा 1 ऑक्सिजनचे 3 ॲटम यामध्ये एकत्र आलेले आहेत CO2 मध्ये म्हणून हा सुद्धा ट्रायॲटॉमिक मॉलिक्यूल. मग हे एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि कन्सेप्ट लक्षात ठेवा. सिंगल मॉलिक्यूल मध्ये सिंगल ॲटम असेल तर मोनोॲटॉमिक, मॉलिक्यूल मध्ये 2 ॲटम्स असतील तर डायॲटॉमिक, मॉलिक्यूल मध्ये 3 ॲटम्स असतील तर ट्रायॲटॉमिक. आणि त्याचे एक्झाम्पल पेपरला तुम्हाला MCQ येईल. कसा येईल? Cl2 इज अ डॅश 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 मॉलिक्यूल. Cl2 हा डॅश 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 मॉलिक्यूल आहे. खाली ऑप्शन असतील मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक. मग CO2 काय आहे? ट्रायॲटॉमिक. ट्रायॲटॉमिक कार्बन 1 आहे ना, ऑक्सिजन 2 आहे ना, मग 2 ऑक्सिजन आणि 1 कार्बन एकत्र आल्यावर काय तयार होतो? 3 ट्रायॲटॉमिक. कळालं? लिहून घ्या. ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घेत चला, ऑफलाईनचे मुलं शॉर्ट फॉर्म मध्ये नोट्स लिहित चला. नोट्स शेअर केल्या जातील आपल्या ऑफिशियल ऍपवर. पुढचा कन्सेप्ट आहे तो केमिकल बॉन्ड. व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्ड? हे तुम्ही 10th स्टँडर्डला शिकलेले आहेत. atoms of active elements are not stable in a free state but they form chemical bonds and make them stable. ऍक्टिव्ह एलिमेंट जे असतात जसं की ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन हे ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत आणि ऍक्टिव्ह एलिमेंटचे जे ॲटम्स आहेत ते कधी फ्री स्टेट मध्ये सापडत नाहीत. मग ते कोणाबरोबर तरी कंबाईन होतात म्हणजे त्या दुसऱ्या ॲटम बरोबर ते केमिकल बॉन्ड तयार करतात आणि केमिकल बॉन्ड तयार झाला की ते स्टेबल होतात. म्हणजे ऍक्टिव्ह एलिमेंटची टेंडन्सी अशी असते की ते स्टेबल होण्याचा प्रयत्न करतात. कधी सेपरेट त्याचा ॲटम सापडत नाही. ते स्टेबल होण्याचा प्रयत्न करतात, त्यांची टेंडन्सी असते की ते स्टेबल होतील. मग 2 ऑक्सिजनचे ॲटम एकत्र येतात, O2 चा मॉलिक्यूल तयार होतो आणि मग तो स्टेबल होतो. सेपरेट ऑक्सिजन कधी नसतो. मग सेपरेट ऑक्सिजन जर एकत्र सेपरेट असेल तर त्याला नॅसंट ऑक्सिजन म्हणतात. तो कधी सेपरेट सापडत नाही. पण 2 ऑक्सिजन जर एकत्र आले तर O2 नावाचा डायॲटॉमिक मॉलिक्यूल तयार होतो जो की स्टेबल आहे. पण प्रश्न येतो की ते 2 ऑक्सिजनचे ॲटम एकत्र आले पण ते एकत्र टिकले कसे? कारण त्यांच्यामध्ये डेव्हलप होतो फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला इंजिनिअरिंग लँग्वेज मध्ये म्हणतात केमिकल बॉन्ड. कळालं? मग 2 ॲटम एकत्र का येतात? कारण त्यांना स्टेबल व्हायचंय. बरं, मग ते एकत्र टिकून कसे राहतात? कारण त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. मग त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हणतात? केमिकल बॉन्ड. कळालं? पुढे पहा. मग केमिकल बॉन्डची डेफिनेशन. केमिकल बॉन्ड इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. 2 ॲटम मध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच केमिकल बॉन्ड बिटवीन द 2 or more atoms which hold them together as a stable molecule. 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम मध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल जो त्या सगळ्या ॲटमला एकत्र मॉलिक्यूल मध्ये पकडून ठेवतो, विच होल्ड देम टुगेदर इन अ स्टेबल मॉलिक्यूल, त्याला म्हणतात केमिकल बॉन्ड. काय म्हणतात? केमिकल बॉन्ड. जरा इकडे पहा, केमिकल बॉन्ड सांगतो. मी आता एक्झाम्पल दिलं, सोडियम आणि क्लोरीन याच्यामध्ये मी ही जी लाईन मारली याला म्हणतात बॉन्ड. बॉन्ड म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. 2 फ्रेंड्स आहेत, आपण म्हणतो यांच्यातला बॉन्ड खूप चांगला आहे म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, मैत्रीचं नातं घट्ट आहे. तसं असतं ॲटमचं सुद्धा. यांच्यामध्ये काय असतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. हा काय करतो? याला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो आणि हा ॲटम काय करतो? याला तिकडे अट्रॅक्ट करतो. दोघांमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यामुळे हे 2 ॲटम एकत्र राहतात आणि एकत्र राहिले का त्याच्यापासून सोडियम क्लोराईड तयार होतो. मग
हे जे दोन वेगवेगळे ऍटम्स आहेत यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे याला म्हणतात केमिकल बॉन्ड. कळालं? मग केमिकल बॉन्ड इज नथिंग बट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द ऍटम्स विच होल्ड देम टुगेदर ॲज अ स्टेबल मॉलिक्यूल. मग केमिकल बॉन्ड हे दुसरं तिसरं काय नाही तर दोन ऍटम मधला काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जो काय करतो त्या दोन ऍटमला एकत्र धरून ठेवतो आणि त्यापासून तयार होतो स्टेबल मॉलिक्यूल. मग अगोदर हा सोडियम स्टेबल होता का? नाही. क्लोरीन स्टेबल होता का? नाही. दोघं एकत्र आले आणि तयार झाला स्टेबल मॉलिक्यूल. म्हणजे दोन ऍक्टिव्ह इलेमेंटचे ऍटम्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून तयार होतो स्टेबल मॉलिक्यूल. काय तयार होतो? स्टेबल मॉलिक्यूल. मग दोन ऍक्टिव्ह इलेमेंटचे ऍटम्स एकत्र येतात त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड तयार होतो आणि तयार होतो स्टेबल मॉलिक्यूल. काय डाऊट आहे का? पहा बरं. समजलं? केमिकल बॉन्डची डेफिनेशन समजली का? इकडे लक्ष द्या. मग केमिकल बॉन्ड इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द ऍटम्स विच होल्ड देम टुगेदर इन अ स्टेबल मॉलिक्यूल. याला म्हणतात केमिकल बॉन्ड. ओरलला विचारलं सांगायचं केमिकल बॉन्ड म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द ऍटम्स. ओके, लिहून घ्या बाळांनो. काय डाऊट असल्यास विचारा. पुढे मग या केमिकल बॉन्डचे काही टाइप्स आहेत का? देअर आर 2 टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्डचे 2 टाइप्स असतात. पहिला टाइप केमिकल बॉन्डचा पहिला टाइप प्रायमरी बॉन्ड्स. म्हणजे जे केमिकल बॉन्ड स्ट्रॉंग असतात ना, स्ट्रॉंग बॉन्ड, त्याला म्हणतात प्रायमरी बॉन्ड्स. आणि काही केमिकल बॉन्ड जे असतात ना ते थोडे वीक असतात, कमजोर असतात, मग त्याला आपण म्हणतो सेकंडरी बॉन्ड्स. मग बॉन्डचे 2 टाइप प्रायमरी बॉन्ड आणि सेकंडरी बॉन्ड. कळालं? बघा, देअर आर 2 टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड, प्रायमरी बॉन्ड, सेकंडरी बॉन्ड. द स्ट्रॉंगर केमिकल बॉन्ड एक्झिस्टिंग बिटवीन द ऍटम्स ऑफ मॉलिक्यूल आर कॉल्ड ॲज प्रायमरी बॉन्ड. ज्यावेळी तुमच्या मॉलिक्यूल मध्ये जे ऍटम्स आहेत आणि त्या ऍटम्स मधला जो बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग आहे. एखादा मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम आहे, जर त्या 2 ऍटम मधला जो केमिकल बॉन्ड आहे तो स्ट्रॉंगर बॉन्ड आहे त्याला म्हणतात प्रायमरी बॉन्ड. द स्ट्रॉंगर बॉन्ड बिटवीन द ऍटम्स ऑफ द मॉलिक्यूल्स आर कॉल्ड ॲज प्रायमरी बॉन्ड. मग प्रायमरी बॉन्ड म्हटलं की स्ट्रॉंग केमिकल बॉन्ड असं डोक्यात आलं पाहिजे. पुढे जनरली द विकर बॉन्ड्स आर ऑल्सो एक्झिस्ट बिटवीन द ऍटम्स ऑफ मॉलिक्यूल्स इज कॉल्ड ॲज सेकंडरी बॉन्ड. जे बॉन्ड विकर बॉन्ड असतात, वीक बॉन्ड असतात, कमजोर बॉन्ड, मग काही काही मॉलिक्यूल असे असतात ज्यांच्या ऍटम मध्ये वीक बॉन्ड असतो, वीक केमिकल बॉन्ड, त्या विकर केमिकल बॉन्डला म्हणतात सेकंडरी बॉन्ड. म्हणजे स्ट्रॉंगर केमिकल बॉन्ड आहे त्यांना म्हणतात प्रायमरी बॉन्ड आणि जे विकर केमिकल बॉन्ड आहेत, विकर केमिकल बॉन्ड, त्याला म्हणतात सेकंडरी बॉन्ड्स. कळाले का रे बॉन्डचे टाइप? स्ट्रॉंगर केमिकल बॉन्ड असेल तर प्रायमरी बॉन्ड, विकर केमिकल बॉन्ड असेल तर सेकंडरी. सिंपल आहे. चला आता प्रायमरी बॉन्डचे जर पाहिले, देअर आर 4 टाइप्स ऑफ प्रायमरी बॉन्ड. प्रायमरी बॉन्डचे 4 टाइप्स आहेत. ओके, कोणकोणते? आयोनिक बॉन्ड जो तुम्ही 10th स्टँडर्डच्या अगोदर पाहिलाय, कोव्हॅलंट बॉन्ड पाहिलाय, कोऑर्डिनेट बॉन्ड आणि मेटॅलिक बॉन्ड आत्ता आहे. हे 2 बॉन्ड अगोदर थोडेसे ओव्हरव्ह्यू झालेला आहे यांचा. मग प्रायमरी बॉन्डचे 4 टाइप्स आहेत. देअर आर 4 टाइप्स ऑफ प्रायमरी बॉन्ड. आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड. हे बॉन्ड आपल्याला डिटेलमध्ये पाहायचे. द केमिकल प्रॉपर्टीज मेनली डिपेंड्स अपॉन द प्रायमरी बॉन्ड्स ऑफ द ॲटम्स. कुठल्याही मॉलिक्यूलचा किंवा कुठल्याही कंपाऊंडच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या डिपेंड असतात प्रायमरी बॉन्डवर. कुठल्याही मॉलिक्यूलच्या केमिकल प्रॉपर्टीज या कशावर डिपेंड आहेत? त्या मॉलिक्यूलच्या प्रायमरी बॉन्डवर. प्रायमरी बॉन्ड कोणत्या टाइपचा आहे यावर त्या कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज डिपेंड असतात. द केमिकल प्रॉपर्टीज आर डिपेंड्स ऑन द प्रायमरी बॉन्ड्स ऑफ द मॉलिक्यूल. घ्या लिहून चला, प्रायमरी बॉन्डचे टाइप्स आणि प्रायमरी बॉन्डवर डिपेंड असतात केमिकल प्रॉपर्टीज.
आणि शेवटचा मुद्दा बाळांनो, टाइप्स ऑफ सेकंडरी बॉन्ड. सेकंडरी बॉन्डचे दोन टाइप्स आहेत, व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि हायड्रोजन बॉन्ड. व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि हायड्रोजन बॉन्ड हे जे बॉन्ड असतात ना, हे थोडेसे कमजोर बॉन्ड असतात, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कमी असतो, म्हणून याला म्हणतात सेकंडरी बॉन्ड्स. दीज आर द विकर केमिकल बॉन्ड्स. तुमच्या कंपाऊंडच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, कुठल्याही कंपाऊंडच्या फिजिकल प्रॉपर्टीज या सेकंडरी बॉन्ड्सवर अवलंबून असतात. की सेकंडरी बॉन्ड कोणता आहे यावर डिपेंड आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एनी कंपाऊंड डिपेंड्स अपॉन द सेकंडरी बॉन्ड्स ऑफ द मॉलिक्यूल. कळालं? हे आपण डिटेलमध्ये, आता या पूर्ण युनिटमध्ये आपण हे सगळे बॉन्ड डिटेलमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरला मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं, काय डाऊट आहे? चालेल मग बाळांनो, आज थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहू, व्हॅलेन्सीचा कन्सेप्ट पाहू, जे तुम्ही अगोदर पाहिलंय, पण इथे पाहणं तेवढंच गरजेचं आहे, कारण त्यावर MCQs आहेत आपल्याला. ओके, बाय स्टुडंट्स.